नमस्कार. आज 17 एप्रिल 2023 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, अतिकच्या हत्येवरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल, देशात राजक आणि जंगलराज. ओके, पहा, सर्वांना माहिती असेल म्हणजे परवा दिवशी रात्री, आता काल इंडियन एक्सप्रेस आपण वाचला, काल इंडियन एक्सप्रेसमध्ये न्यूज आलेली होती, परंतु लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये जे अतिक अहमद आहे याच्या हत्येची न्यूज वगैरे आलेली नव्हती. ओके, कारण पहा ती रात्री हत्या वगैरे झालेली होती, परंतु इंडियन एक्सप्रेसमध्ये आली होती, पण मी ती न्यूज कव्हर केली नव्हती. मग ती न्यूज आज लोकसत्तामध्ये आलेली आहे, त्यानिमित्ताने मी कव्हर करत आहे. आता न्यूज कव्हर करणं म्हणजे जास्त डीपमध्ये कशा पद्धतीने त्यांची हत्या वगैरे झाली ते आपल्याला गरजेचं नाही, परंतु आता ती हत्या झाल्यानंतर पुढचं प्रकरण वगैरे जे आहे ते आपल्याला गरजेचं आहे. कारण पहा, UPSCमध्ये इथिक्समध्ये काल मी आपल्या टेलिग्राम चॅनल होती, मृणाल सरांनी जे प्रश्न वगैरे दिलेले होते, पहा ती प्रश्न पण ऑलरेडी दिलेली आहेत तुम्हाला. ओके, त्यामध्ये एसेमध्ये जर तुम्ही प्रशासनात असल्यानंतर इथिक्सला म्हणजे त्या केसला वगैरे कशा संबंधित तुम्ही सामोरे वगैरे जाल यासंबंधी ते प्रश्न होते, तर ते प्लीज तुम्ही एकदा पाहून घ्या. तर आता पहा, जे UP सरकार आहे किंवा योगी आदित्यनाथ सरकार आहे, त्यांनी त्रिसदस्यीय चौकशी आयोग वगैरे नेमण्यात आलेला आहे. कारण त्यांची हत्या ही ज्युडिशियल कस्टडी आपण म्हणू शकतो. फरक एवढा आहे की ती फक्त पोलिसांनी केलेली नाही आहे. ओके, फक्त ती पोलिसांनी हत्या घडून आणली नाही, तर दुसऱ्या मारेकऱ्यांनी ती हत्या केली, परंतु म्हणजे ते सध्याला पोलिसांच्या कस्टडीमध्ये तर अगदी होते. ओके, कारण पहा आजूबाजूने पोलीस वगैरे तर अगदीच होते, म्हणजे आता इथं पोलिसांची गलती थोडी का होणं आहे असं आपण तिथं कन्सिडर नक्की करू शकतो. ओके, आता यावरती एडिटोरियल पण आलेला आहे याचा, तो पण आपण डिटेलरित्या डिस्कस करणार आहोत. तरी देखील पहा, सर्वप्रथम त्रिसदस्यीय चौकशी आयोग योगी आदित्यनाथ सरकारने वगैरे नेमलेला आहे व त्याबद्दल आता ते चौकशी वगैरे करणार आहेत. ओके, ही न्यूज आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट न्यूज पहा, ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे असा MPSC कंबाईनला वगैरे प्रश्न येऊ शकतो. कारण ही न्यूज पहा, फक्त आज 17 एप्रिल आहे या निमित्ताने असं नाही आहे, तर याच्या पूर्वीच घडून गेलेली ही न्यूज आहे. पुरस्काराचं वितरण 16 एप्रिलला जरी झालेलं असलं तरी याची घोषणा कधी झाली होती? गेल्या महिन्यात झालेली होती. व पहा, तुमचे पेपर अगदी गेल्या महिन्यापर्यंत तरी सेटल वगैरे झाले असतील, म्हणजे या महिन्यामध्ये तुमची प्रिलिम आहे, 30 एप्रिलला तुमची परीक्षा आहे कंबाईनची. मग त्यानिमित्ताने हा प्रश्न नक्की येण्याची जास्त शाश्वती मला वाटते. त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी हे एक नाव वगैरे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे चला, राज्यात माहिती अधिकाराचा फज्जा, मुख्य आयुक्तांसह माहिती आयुक्तांची 4 पदे रिक्त आहेत. मग पहा, एवढे मोठे पद जर रिक्त असतील तर जे RTI कायदा आहे, RTI ॲक्ट 2005 याबद्दल अगदी चांगल्या रीतीने वगैरे महाराष्ट्रामध्ये RTI ॲक्टची अंमलबजावणी वगैरे होत आहे असं आपण कसं म्हणू शकतो, तर सांगता येणार नाही. कारण पहा, वार्षिक अहवालच प्रलंबित वगैरे आहेत. आता माहिती अधिकार कायद्यातील कलम 25 अन्वये दरवर्षी माहिती आयोग कार्यालयाला वार्षिक अहवाल तयार करावा लागतो. मात्र आयोगाने 2021 आणि 22चे अहवाल अद्याप तयार केले नाहीत. का तयार केले नाहीत? कारण मुख्य आयुक्त असे जे मोठी पदं आहेत तीच रिक्त आहेत. ओके, व प्रत्येक डिपार्टमेंट वाईज वगैरे किती RTI आले व किती RTIवरती आम्ही त्याचं योग्यरित्या वगैरे त्यांना सजेशन वगैरे दिलेलं किंवा त्यांना योग्य माहिती वगैरे दिलेली आहे, हे सर्व ती माहिती RTI म्हणजे जे मुख्य आयुक्त आहेत यांनी काय करावं लागतं, तर ती माहिती गव्हर्नरला द्यावी लागते. गव्हर्नर ते पुन्हा काय करतील, टेबल ठेवतील विधानसभेमध्ये. ओके, हे अशा पद्धतीने सगळं होत असतं. आता पहा, दरवर्षी UPSCची माहिती मिळते, परंतु MPSCचं म्हणजे MPSC त्यांच्या वेबसाईटवरती त्यांचं पूर्ण डिटेल विश्लेषण वगैरे टाकत नाही. म्हणजे ही एक खंत वाटते मला पण, की म्हणजे MPSC पण संवैधानिक आयोग आहे. ज्या पद्धतीने UPSC टाकते, म्हणजे किती रिक्रुटमेंट आले, किती जागा वगैरे त्यांनी भरल्या वगैरे सर्व जे काही आहे, निकाल किती, आकडेवारी म्हणजे त्यातील कट ऑफ किती लागला वगैरे, हे सर्व काही आहे ना, एका वर्षाचा लेखाजोखा जो आहे तो राष्ट्रपतीला UPSC दाखल करतं, परंतु MPSC तशा पद्धतीने वेबसाईटवर देत नाही. परंतु ते कदाचित दाखल करत असतील, गव्हर्नरला ते दाखल करावं लागतं, परंतु ते वेबसाईटवरती अद्याप तरी मिळत नाही आपल्याला. ते एक खंत आहे. अगदी त्याच पद्धतीने पहा, मुख्य आयुक्तांसह माहिती आयुक्ताची 4 पदे रिक्त असल्यामुळे आपला बेसिकली सांगता येतं की जे RTI कायद्याची जी मेन अंमलबजावणी वगैरे आहे ती चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात तरी सध्याला होत नाही आहे. आता पहा, प्राथमिक अपीलमध्ये ती अगदी चांगल्या पद्धतीने होईल, कारण पहा प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये RTIचे अधिकारी वगैरे आपण ठेवलेले आहेत, बरोबर. मग पहा, प्रत्येक डिपार्टमेंट वाईज ते चांगल्या पद्धतीने काम करतील, परंतु ती जर माहिती योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची जर सेकंड अपील वगैरे तुम्ही जर करत असाल तर त्या अपीलवर कुठेच तिथं म्हणजे तुम्हाला
योग्यरित्या चॅलेंज वगैरे मिळणार नाही. हा एक प्रॉब्लेम तिथं RTI ॲक्टमध्ये सध्याला महाराष्ट्रात दिसून येत आहे. ओके, व 1 वर्ष म्हणजे 1-1.5 वर्षापासूनची माहितीच आपल्याकडे सध्याला दिसत नाही आहे. ओके, हे पण त्यामधील एक चॅलेंज आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर राज्यामधील न्यूज आहेत पहा, हे आपल्यासाठी इथून काही गरजेचं वगैरे नाही आहे, म्हणजे सत्ताकार न्यूज असल्यासारखे आहेत त्या. त्यानंतर 879 टपाल कार्यालये इंटरनेटपासून वंचित आहेत. महाराष्ट्र विभागातील 101 कार्यालयांचा त्यामध्ये समावेश आहे. ओके, म्हणजे आता पहा सर्व डिजिटलायझेशन वगैरे सध्याला होत आहे. म्हणजे अगदी त्यामध्ये जर तुम्ही स्पीड पोस्ट वगैरे जर पाठवलं तर IN पासून एक नंबर वगैरे देण्यात येतो. ओके, ज्याचा आपण म्हणजे ट्रॅकिंग ID वगैरे दिली जाते. मग ते ट्रॅकिंग ID वगैरे कशासाठी लागते आपल्याला, तर आपलं पत्र कुठपर्यंत पोहोचलं यासंबंधी आपल्याला त्याची मदत अगदी होते. परंतु आता आपल्याला सांगता येते की 879 टपाल कार्यालयामध्ये इंटरनेटची सुविधाच नाही आहे. मग इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे आपण ते ट्रॅक वगैरे करणार आहोत का, तर बिलकुल आपल्याला ते ट्रॅक वगैरे करता येणार नाही. मग यासाठी पहा जे डिजिटलायझेशन आहे भारतामध्ये ते लवकरात लवकर होणं वगैरे अगदी गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की BSNLला महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे, तर टावर उभारण्यासाठी वगैरे जागा मिळवून दिलेली आहे. ती एक चांगली स्टेप आहे डिजिटल इंडियामध्ये वगैरे आपण तिथं म्हणू शकतो. ओके, त्यामुळे पहा जे ग्रामीण आणि डोंगराळ भागामध्ये लवकरात लवकर तशा पद्धतीने डिजिटल इंडियाच्या सेवा वगैरे जाण्यासाठी तिथे काय म्हणते मदत होईल असं आपण तिथं म्हणू शकतो. आता पहा इथे दिलेलं आहे की ही सर्व प्रामुख्याने डोंगराळ भागातील गावे आहेत. ओके, म्हणजे डोंगराळ भागातील जर गावे असतील तर तिथं तुम्हाला इंटरनेट आजही मिळणार नाही असं आपण इथं डायरेक्टली म्हणू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. येथे आपल्यासाठी गरजेची न्यूज एकही नाही आहे. त्यानंतर देश विदेश पहा, केजरीवाल यांची 9 तास चौकशी. मग आता ते त्यांचं जे हे आहे शक्ती प्रदर्शन वगैरे ते सध्याला चालू, त्यामुळे स्किप करा तुम्ही. त्यानंतर अतिक अहमद हत्या प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी आयोग नेमण्यात आलेला आहे. व त्यानंतर पहा 2 आठवड्यापूर्वीच अतिककडून सर्वोच्च न्यायालयात संरक्षणाची मागणी करण्यात आलेली होती. ओके, म्हणजे अगदी अतिक अहमद यांनी सुप्रीम कोर्टामध्ये संरक्षणासाठी गेलेले होते, परंतु सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली होती. बरोबर, मग त्यांची याचिका फेटाळली जरी असली तरी सुप्रीम कोर्टाने एक सांगितलं होतं की तुम्ही हायकोर्टात पहिल्यांदा जा. अलाहाबाद हायकोर्टात जाण्याचा त्यांना सल्ला वगैरे दिलेला होता, परंतु ते पुन्हा काय झाली केस वगैरे ती आपल्याला माहिती नाही. तरी देखील म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण याबद्दल सो मोठं जर घेतलं तर ते होऊ शकतं, आपण तिथं म्हणू शकतो असं. आता तेच आजचा लेख वगैरे दिलेला आहे ते आपण नक्की रीड करणार आहोत. त्यानंतर पुढे चला, अदानीबाबत वगैरे आरोप प्रत्यारोप वगैरे होत आहेत, गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर आजचे लोकसत्ता विचार, जंतुसंगती सदा घडो, आरोग्याचे डोही, डॉक्टर उज्ज्वला दळवी यांचा लेख येतो दर सोमवारी, त्यामुळे आपण याला स्किप करत आहोत. त्यानंतर पुढे या लोकसत्ता संपादकीय, यामध्ये पहा न्यायालयांचे एन्काउंटर, चिंता हिंसेचा आधार घेणाऱ्या पोलिसांबाबत नाही, ती आहे लोकशाही मार्गाने निवडून आल्यावर घटनेच्या शपथेवर चालणे, अपेक्षित सरकारांकडून हिंसेचे समर्थन केले जाते याबाबत आहे. आता मग झालेलं काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे की अतिक अहमद आणि त्याचा भाऊ या दोघांची म्हणजे हत्या वगैरे झालेली आहे. मग त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे की व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये किंवा व्हॉट्सॲपवरती आपल्याला स्टेटस दिसत आहेत. स्टेटसमध्ये अगदीच योगी आदित्यनाथ यांना चांगल्या पद्धतीने वगैरे दाखवण्याचा वगैरे प्रयत्न तिथं केला जातो आहे. काही स्टेटसमध्ये वगैरे त्यांना म्हणजे रूल ऑफ लॉचं वगैरे तिथं खनन वगैरे झालेलं आपल्याला तिथं बेसिकली दिसतं. म्हणजे 2 पद्धतीचे स्टेटस वगैरे व्हॉट्सॲपवर किंवा ट्विटरवर वगैरे तुम्हाला दिसत असतील, असं बेसिकली सांगण्याचा उद्देश हा. मग पहा आता त्यातील कोण योग्य कोण अयोग्य वगैरे हे आपल्यासाठी म्हणजे आपण संविधानाची साईड घ्यावी लागते. याच्यापूर्वीही म्हटलेलं आहे की मी जर तुम्ही इथिक्सचा पेपर वगैरे सोडवत असाल तर तुम्ही कायदेशीररित्या योग्य असणं गरजेचं आहे. ओके, तुम्ही जर कायद्यामध्ये जर असाल तरच ठीक आहे, परंतु म्हणजे तुमच्या भावना काय म्हणतील याला तिथं देणं घेणं नाही आहे इथिक्स पेपरमध्ये. ओके, किंवा म्हणजे प्रशासनात गेल्यानंतर पण तेच आहे मुख्य काम तुमचं. पहा आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशननी कायदा तयार करून दिलेला आहे, बरोबर. मग पहा या कॉन्स्टिट्यूशनला तेवत ठेवण्यासाठी किंवा या कॉन्स्टिट्यूशनचं महत्त्व तशाच पद्धतीने रुजू ठेवण्यासाठी आपल्याला काय त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये 312 कलम 311 कलम यानुसार काय केलेलं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसची तिथं नियुक्ती करण्याचं म्हणजे तिथं हे केलेलं आहे. काय म्हणतो आपण त्यांना तिथे डायरेक्टली आर्टिकल देऊन तुम्हाला तिथं संरक्षण दिलेलं आहे. अन्यथा पहा कॉन्स्टिट्यूशनमध्ये संरक्षण म्हणजे IAS IPSला संरक्षण देण्याची गरजच नव्हती ना. त्यांनी संरक्षण कशामुळे दिलं तर या कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्ट. ओके, तुम्हाला या कॉन्स्टिट्यूशनला प्रोटेक्ट वगैरे करायचं आहे, त्यासाठीच त्यांनी काय केलं तिथं आर्टिकल 311 312 वगैरे दिलेलं आहे. हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. म्हणजे काय कायद्याचं संरक्षण आपल्याला बेसिकली करायचं आहे. ओके, UPSC किंवा MPSCमध्ये जा तुम्ही, ती काय आहेत
घटनात्मक पदं आहेत. ओके, राजपत्रित पदं म्हणून येतं पहा. जेव्हा तुम्ही म्हणजे नोटिफिकेशन वगैरे पाहता, PSI STIची म्हणत नाही मी, तर राज्यसेवेची तुम्ही जेव्हा ॲड पाहता तेव्हा राजपत्रित पदे म्हणतात. म्हणजे काय, संविधानमध्ये त्याला काहीतरी एक स्टेटस आहे. ओके, तुम्ही जेव्हा तहसीलदार वगैरे होता किंवा DYSP वगैरे होता, DC वगैरे होता, तेव्हा तुमचं जे हे आहे म्हणजे तुमची जी नियुक्ती आहे ती राज्यपाल मार्फत येते. ओके, राज्यपालामार्फत तुमची नियुक्ती होत असते. अगदी त्याच पद्धतीने UPSC मध्ये जर तुम्ही IAS IPS झाला तर त्यांची नियुक्ती असते राष्ट्रपतींमार्फत. बरोबर. मग राष्ट्रपती किंवा राज्यपालामार्फत तुमची जर नियुक्ती होत असेल तर त्याचं नेमकं कारण काय आहे ती नियुक्ती करण्याचं, तर काय, तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्टर व्हायचं आहे. ओके, ज्या पद्धतीने राज्यपाल हे संवैधानिक पद आहेत, अगदी त्याच पद्धतीने तुम्ही पण संविधानचं प्रोटेक्शनसाठी तुम्हाला तिथं बसवण्यात आलेलं आहे. हे पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही. ओके, हे समजलं असल्यानंतर पहा, संविधानचं प्रोटेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे, तर मग कायद्याचं राज्य निर्माण करून. ओके, कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ म्हणतो आपण त्याला, रूल ऑफ लॉ. ओके, म्हणजे कायद्याचं राज्य तिथं स्थापित करायचं आहे. जे पार्लमेंटनी, संसदेने जे काही कायदे वगैरे तयार करेल संसद, ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये जातील. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते कायदे गेल्यानंतर आपण काय करायचं आहे, जे IAS IPS किंवा तहसीलदार, ओके, हे जे सर्व पदे आहेत ते आपल्याला तिथं काय करायचं, कॉन्स्टिट्यूशनचं प्रोटेक्ट करायचं आहे. म्हणजेच काय, रूल ऑफ लॉचं प्रोटेक्ट करायचं आहे. परंतु या केसमध्ये काय झालेलं आहे, अतिक अहमदच्या केसमध्ये वगैरे झालेलं काय ते पाहूयात आता. ओके, याला थोडंसं मी क्लीन करेल. पहा, अतिक अहमद याला म्हणजे याच्यावरची सॉरी, म्हणजे याबद्दल जर काय सांगायचं जर झालं तर अगदीच त्यांनी पोलीसमध्ये होतं, म्हणजे कस्टडीमध्ये तर अगदीच तो होता. फक्त हत्या कुणामार्फत झाली ती अन्य लोकांमार्फत झाली किंवा हत्यारांमार्फत झाली, परंतु ते पोलिसांमार्फत झाली नाही, परंतु दुसऱ्यांसोबत तरी झाली. मग तिथे रूल ऑफ लॉचं प्रोटेक्टर वगैरे त्यांनी योग्य पद्धतीने काम केले का, तर बिलकुल नाही. ओके, मी त्यामुळेच तुम्हाला IPS आणि IAS वगैरे थोडंसं कॉन्स्टिट्यूशनला धरून सांगण्याचा प्रयत्न केला. ओके, म्हणजे त्यांनी योग्य पद्धतीने कार्य वगैरे तिथं केलेलं होतं का, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पण पाहिला असेल, व्हिडिओमध्ये पोलीस पण मागे पळत आहेत, म्हणजे हे त्यांनी कर्तव्य वगैरे पार पाडलं का योग्य पद्धतीने, तर बिलकुल नाही. हे आपण बेसिकली तिथं सांगू शकतो. म्हणजे पहा, आता वृत्तपत्रामध्ये लेखमध्ये पण तेच दिलेलं आहे. ओके, म्हणजे आता अतिक अहमद आणि त्याचा जो भाऊ वगैरे होता त्याला पोलिसांनी संपूर्णरित्या घेरलेलं होतं, परंतु एका म्हणजे हत्यारांनी येऊन वगैरे डायरेक्टली गोळीबार वगैरे केल्यानंतर पोलीस तिथून पळून जाणं वगैरे, म्हणजे हे अगदी चुकीचं आहे. किंवा जे त्यांची पोस्ट होती किंवा त्यांना ज्या कामासाठी वगैरे तिथं ठेवलेलं होतं ती त्या कामापासून दूर गेलेली आहेत, हे आपल्याला बेसिकली तिथं सांगता येतं. ओके, मग त्यानंतर आता लेखमध्ये काय दिलेलं आहे ते आपण बेसिकली पाहून घेऊयात. तर सत्ताधीशांचे प्रतिनिधी आणि त्यांचे वर्णन निसर्गाचा न्याय असे करतात तेव्हा आपली विचारशक्ती कोणा नेत्याच्या चरणी न वाहिलेल्या किमान विवेकी देखील पडेल असा प्रश्न म्हणजे न्यायालय हवी कशाला. आता पहा, अगदीच आपण परत एकदा तिथेच जाऊयात. जे व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे तुम्हाला दिसत आहेत की म्हणजे योगी सरकारने वगैरे न्याय केला किंवा अन्य पद्धतीचे जे काही स्टेटस वगैरे दिसली तुम्हाला, मग तसं जर प्रत्येक वेळी जर तसं होत असेल तर आपल्याला न्यायालयांची गरज काय मग. ओके, न्यायालय यांची गरजच काय, मग न्यायालयांची गरज काय, तिथे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया वगैरे आहेत त्यांना बसवण्याची गरज काय, त्यांना एवढे 5-5 लाख रुपये सॅलरीज वगैरे देणं ते गरजेचं काय. जे काही करायचं आहे ते पोलीस करू शकतील ना, किंवा जे सरकार आहे निवडून आलेलं तेच करू शकतील ना, मग न्यायालयांची गरज काय. मग प्रॉब्लेम काय होतं पहा, इथं प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस वगैरे व्हायलेट होतं, त्यामुळे आपल्याला तिथं बेसिकली सांगता येतं. आता ठीक आहे, अतिक अहमद हा गुन्हेगार होता किंवा तो गुंड होता, त्याला मारणं ठीक आहे, ते आपण तिथं म्हणू शकतो, परंतु प्रत्येक वेळी जर तसं होत असेल तर ते चुकीचं आहे. मग पहा, आता अतिक अहमदच्या केसमध्ये जर ते झालं तर आता इथं त्यांनी दिलेलं आहे, दुसरे उदाहरणं वगैरे दिलेले, तेव्हा म्हणजे बिंडोक युक्तिवादात दुर्लक्षित जातो तो न्याय देण्याचा अधिकार आपल्या हाती घेण्याची राज्यकर्त्यांची वृत्ती. जे मी म्हटलं की सरकारने जर अशा पद्धतीने जर कार्य करत असले तर हे अगदी चुकीचं आहे, न्यायालयांची गरजच नाही मग तिथे. मग पहा, ताज्या प्रकरणातील बळी हे कुख्यात गुन्हेगार होते, हे खरे आहे, बरोबर, ते आपण मान्य केले की ते गुन्हेगार होते, परंतु गुन्हेगारांनाही कसा न्याय दिला जावा याची एक घटनादत्त व्यवस्था लोकशाहीत असते. ओके, आपण काय म्हणतो स्वतःला मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणून इंडियाने अगदी बॅनरबाजी वगैरे केलेली आहे, ते पहिल्यांदा तुम्ही मान्य करा. G20चं जेव्हा तुम्ही हे पाहता, बॅनर वगैरे पाहता, तिथे स्पष्ट लिहिलेलं आहे की मदर ऑफ डेमोक्रेसी. ठीक आहे, आपण महाजनपदाच्या काळामध्ये आपण मदर ऑफ डेमोक्रेसी ठरलेले आहोत, ते आपण पहिल्यांदा मान्य करू, परंतु ते पुढे गेल्यानंतर पहा, जर आपण लोकशाहीचा जर विसर जर स्वतःवर पाडून घेत असेल तर ते चुकीचं आहे. ओके, कारण पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला म्हणजे जरी गुन्हेगार असला तरी त्याला
प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस त्याचं व्हायोलेशन होऊ नये यासाठी आपण त्यांना काय करतो, परिपूर्णरित्या व्यवस्था लोकशाहीमध्ये त्याला दिलेली असते, म्हणजे त्याला पण न्याय मिळावा याची व्यवस्था केलेली असते. अगदी जर तुम्ही पाहिलं असाल तर कसाबला पण आपण तशा पद्धतीची व्यवस्था परिपूर्णरित्या दिलेली होती. ओके, कसाब अगदी तुम्हाला माहिती असेल 2008चं प्रकरण. ओके, मग त्यावेळेस त्यांना आपण एवढी म्हणजे सर्व प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस त्याचं पण व्हायोलेट करू दिलं नव्हतं, तर मग ह्या केसमध्ये आपण का व्हायोलेट होऊ देत आहोत? मग हे अगदी चुकीचं आहे ना. ओके, म्हणजे तेव्हाचे जे सरकार वगैरे होते कदाचित तेव्हा सोशल मीडिया वगैरे नव्हता, ते म्हणजे ते चुकीचं ठरलं का? तर बिलकुल नाही. त्यांनी जे केलं ते प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसला धरून चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने केस हाताळली. हे आपण लोकशाहीचं जे म्हणजे जी लोकशाही टिकवण्याचं काम आजपर्यंत झालेलं होतं ते कुठेतरी लोकशाहीला आता डाग वगैरे बसवण्याचं काम सध्याला होत आहे, हे आपण इथं बेसिकली या गोष्टीवरून म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला. मग पहा, यावर हे म्हणणार आहेत म्हणजे जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे आहेत ते म्हणतील की न्यायदानात किती विलंब होतो, म्हणजे जर तुम्ही न्यायालयाच्या प्रोसिजरमध्ये जर गेलात तर तिथं न्यायालयाला विलंब होतो, तेव्हा हा झटपट न्याय योग्य. तथापि हा विचार जर सरकारचे तत्व म्हणून मान्य केला तर आजपर्यंत उत्तर प्रदेशात 2018 साली हापूड येथील जमाव हत्या, 2020 सालचा हाथरस येथील दलित हत्याकांड, त्यानंतर गोमांसाच्या संशयावरून गुरांच्या व्यापारी शेर खान याची 2021 सालची हत्या, उन्नाव लखीमपूर बलरामपूर बलात्कार प्रकरण इत्यादी गुन्ह्यांचे काय? ओके, जर यांनी झटपट न्याय जर द्यायचा असेल तर मग एवढे जे प्रकरण वगैरे आपण इथं गिनवले, मग या न्यायाचं त्यांना काय झालं, म्हणजे त्यांना सजा वगैरे मिळाली का आजपर्यंत? तर बिलकुल नाही. मग ते काय प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसनुसार सर्व म्हणजे जे दिवाणी न्यायालय वगैरे तिथं गेलेले आहेतच ना, मग या प्रकरणाला फास्ट ट्रॅक न्याय वगैरे का देण्याचा प्रयत्न केला गेला? म्हणजे हे जर अगदी विचार करण्याची वगैरे इथं अगदी गरज आहे, आपण ते म्हणू शकतो. ओके, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने आपल्याला जे मॉरल क्रायसिस आहेत ना ते खूप करप्ट केलेले आहेत आपल्याला, हे आपण इथं बेसिकली सांगू शकतो. ओके, कारण पहा त्यांनी ज्या पद्धतीने विचार वगैरे ठेवले की योगी आदित्यनाथ सरकारने वगैरे जे न्याय वगैरे मिळवून दिलं ते अगदी चांगल्या पद्धतीने, ते अगदी चुकीचं आहे. आता पहा, तीच सिच्युएशन जर उद्या तुमच्यावर आली व तुम्ही अगदीच गुन्हेगार नाहीत, परंतु जर तुम्हाला लगेच तिथल्या तिथंच जर गोळी घालून जर मारण्यात आलं तर म्हणजे तुमच्यावर अन्यायच झाला ना तो. ओके, आता अगदीच तो गुंड जरी असला तरी त्याचे काही प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिसने अधिकार वगैरे होते, ते आपण अधिकार वगैरे तिथं व्हायोलेट केले, हेच आपल्याला बेसिकली त्याचं सांगता येतं. त्यानंतर पुढे या. मग जर असं होत असेल तर आपलं बेसिकली काय होतं पहा, बहुमतचे जेव्हा न्यायदानाचे तत्व होते, ओके, बहुमताचे जेव्हा न्यायदानाचे तत्व होते त्यास जंगलराज म्हणतात. बळी तो कानपिळी तळे राखील तो पाणी चाकील, जिसकी लाठी उसकी भैंस इत्यादी सारे वाक्यप्रचार हे स्वतः लोकशाहीची जननी वगैरे म्हणून घेण्यास अट्टहास छेद देणारे आहे. जे मी म्हटलं आता की G20चं वगैरे जे काही म्हटलं ते सर्व या लेखमध्येच आलेलं आहे. त्यानंतर आता कसोटी असेल ती न्यायपालिकेची, कोणत्याही याचिकेविना न्यायपालिकेने स्वतःहून दखल म्हणजे सुमोटो घ्यायला हवी, इतकी मोठी ही घटना निश्चितच आहे. ओके, पहा, सर्वोच्च न्यायालयात अतिक अहमद ऑलरेडी गेलेला होता, परंतु सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. मग सर्वोच्च न्यायालय किंवा हायकोर्टाने पहिल्यांदा सो मोठो याचिका वगैरे याची घ्यायला हवी आहे, असाच आपण इथं म्हणू शकतो. या लेखांमध्ये लेखकांनी पण तेच म्हटलेलं आहे. कारण जे सध्याला जे वातावरण वगैरे तयार केलं जात आहे किंवा जे नरेटिव्ह वगैरे समाजात येत आहे त्यानुसार तर आपण तेच म्हणू शकतो की प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस व्हायोलेट कुठंही न होता कामा नये, असाच आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर हाताशी असलेल्या हत्यारांचा वापर करण्यास कोणतेही प्रेरणा वा संस्कार लागत नाहीत. पहा, प्रत्येकाला आपण जर हत्यार वगैरे प्रोव्हाइड केलं तर काही नाही, म्हणजे आता अमेरिकेत पण अशा पद्धतीच्या घटना वगैरे घडतच असतात. ओके, मग जर हत्यार आपण जर त्या व्यक्तीला वगैरे दिली तर हत्यार चालवण्यासंबंधी कोणालाही संस्कार वगैरे गरज लागत नाही. पहा, परंतु ते हत्यार जर तुम्ही स्वतःजवळ ठेवलात व ते हत्यार स्वतःजवळ ठेवल्यानंतर त्याला न चालवणे याला मात्र तुम्हाला संस्कार वगैरे तिथं अगदी लागतात. म्हणजे पहा, झालेलं तेच आहे की ते हत्यार वगैरे कुठून आलं, ते इम्पोर्टेड हत्यार वगैरे होते, ते आपल्यामध्ये जास्त पडायचं नाही आपल्याला, ते पोलीस केस वगैरे जे काही आहे ते होईल. परंतु पहा, जर त्या व्यक्तीकडे हत्यार वगैरे असेल तर ते हत्यार बाळगण्यासंबंधी वगैरे त्याला संस्काराची गरज आहे, हे आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ज्यामुळे मी म्हटलं की सध्याला भारतामध्ये मॉरल क्रायसिस वगैरेची स्थिती सध्याला होत आहे. त्यानंतर पुढे या, ज्याप्रमाणे लोकशाही हे नैसर्गिक तत्व नाही त्याप्रमाणे अहिंसा ही देखील अंतर्भूत प्रेरणा नाही, हेच आपल्याला बेसिकली लक्षात ठेवायला पाहिजे. जर लोकशाही टिकवायची असेल तर सर्वांना मिळूनच काम करावं लागेल. ते डायरेक्टली असं म्हणजे बोलल्याने येत नाही, तर प्रत्येकाच्या सहवासानेच येत असते. हे सर्वांना मान्य करणं गरजेचं आहे, हे आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, बाकी म्हणजे
यामधून काही घेण्यासारखे वगैरे पॉईंट आहेत, म्हणजे जे मृणाल सरांनी आपल्याला काल एसएचे टॉपिक वगैरे दिलेले आहेत त्यामध्ये हे टॉपिक वगैरे तुम्ही लिहू शकता. जे मी दिलेले आहेत पहा हायलाईट केलेले पॉईंट आहेत तेच फक्त लिहायचं आहे. बाकी मी केस स्टडी समजवण्यासाठी वगैरे तुम्हाला अतिक अहमदचं वगैरे उदाहरण दिलेलं आहे, तर ते अतिक अहमदचं वगैरे तिथं उदाहरण तुम्ही लिहायचं नसतं पेपरमध्ये. फक्त तुम्ही हे जे पॉईंट आहेत ना जंगलराज वगैरे, तर ते तुम्ही प्लीज तिथे लिहू शकता. त्यानंतर पुढे या जे आता विरोधी पक्ष काय करणार वगैरे, म्हणजे काल आपण पाहिलेलं आहे की सत्यपाल मलिक यांचे आरोप वगैरे कशा पद्धतीने आहेत, व आपण पण एक प्रश्न ठेवलेला होता की 300 किलो RDX आलं कुठून व कशा पद्धतीने त्याबद्दल भारत सरकार वगैरे काहीच ॲक्शन वगैरे का घेऊ शकली नाही वगैरे, ते आपण काल प्रश्न मांडलेला होता. मग त्या संदर्भात आता विरोधी पक्षांना एक चान्स आहे असं लेखकांचं म्हणणं आहे की विरोधी पक्षांनी लवकरात लवकर त्याला एकवट म्हणजे एकत्र येऊन वगैरे त्या विरोधात वगैरे हे करायला हवं, रॅली वगैरे करायला हवं असं त्यांचं मत आहे. परंतु ते आपल्यासाठी गरजेचं नाही, आपण विरोधी पक्षात वगैरे नाही आहे त्यामुळे स्किप करू शकता. पुढे चला, येथून आपल्यासाठी काही गरजेचं नाही, हे पुण्याचं वगैरे दिलेलं आहे, अर्थतज्ञ वगैरे स्किप करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा आजचा द हिंदूमध्ये मग बेसिकली जे बातम्या आहेत म्हणजे लोकसत्तामध्ये ज्या बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत ना त्याच इथं पण दिलेल्या आहेत. म्हणजे केजरीवालची 9 तास चौकशी, त्यानंतर ज्युडिशियल कमिशनची अपॉइंटमेंट वगैरे झालेली आहे. ओके, ह्या ज्या सर्व बातम्या आहेत म्हणजे लोकसत्तामध्ये ऑलरेडी आपण कव्हर केलेल्याच बातम्या आहेत, त्यामुळे आपण स्किप जरी केला तरी ठीक आहे. त्यानंतर एडिटोरियल एकदा पाहूयात आपण. तर एडिटोरियलमध्ये पण आपल्यासाठी काही गरजेचं नाही. डिप्लोमसी विथ अ चेंज इन टर्म्स ऑफ रेफरन्स. आता हमीद अन्सारी यांनी हा लेख लिहिलेला आहे, परंतु मला नाही वाटत की यासाठी वगैरे हा लेख गरजेचा पडेल, त्यामुळे मी याला स्किप करत आहे. त्यानंतर द पास्ट कॅन नॉट अंडन थ्रू अ क्रिएस्टिंग. आता हे पण आपल्यासाठी गरजेचं नाही असं माझं मत आहे, त्यामुळे मी त्याला पूर्णतः स्किप करतोय. तर पहा म्हणजे एडिटोरियलमध्ये पण सध्याला काही येत नाही आहे. ओके, जर तुम्हाला कम्प्रेन्शनसाठी वगैरे जर वाचायचं असेल तर तुम्ही प्लीज वाचून घेऊ शकता. परंतु UPSCची प्रिलिम जवळ येत आहे व तुमची पण कंबाईनची 30 तारखेला परीक्षा आहे, त्यामुळे ही सर्व स्किप करा व अभ्यासाला लागा. म्हणजे सिलेबस कम्प्लिशनवर वगैरे थोडंसं भर द्या. ओके, याबाबत काही शंका काही सजेशन वगैरे असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.